बऱ्याचदा असं होतं की फोन मी स्क्रोल करत बसले असेल आणि एखादा सेल लागला असेल, जसं की Amazon म्हणा, फ्लिपकार्ट म्हणा, मिशो म्हणा. तर मला असं होतं की मी कधी त्या मिशो किंवा फ्लिपकार्ट, Amazonवर जाऊन सेल लागला असेल तर कधी कुर्ती घेऊ, असं मला पटकन होतं. किंवा जर ऑनलाईन तुम्ही शॉपिंग करत नसाल आणि आपल्या म्हणजे अ, शहरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये किंवा आपण जिथं शॉपिंग करतो तिथं कुठंही सेल लागला असेल किंवा एखादी कुर्ती खूप छान दिसत असेल तर आपण पटकन विकत घेतो. असं होतं की कधी कुर्ती घेऊ बाबा. मला तरी असं होतं आणि आपण त्यावेळेला हा विचार करत नाही ही कुर्ती आपल्याला सूट होते का, किंवा तर मी पटकन कुर्ती घेऊन टाकते आणि त्यावेळेला अजिबात असा विचारच करत नाही की ही आपल्या बॉडी शेपला सूट होते का कुर्ती, किंवा छान वाटेल का, हे सगळं आपण विचार करत नाही. मला तरी असं होत होतं. तुम्ही सुद्धा कदाचित असा विचार करत नसाल की आपल्या बॉडी शेपला ही कुर्ती सूट होते का बाबा. सो यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्या बॉडी शेपला किंवा आपल्या बॉडीच्या आकारानुसार कशी कुर्ती घालायची. हे जर तुम्हाला परफेक्ट माहीत असेल तर कुठली कुर्ती घ्यायची आणि कुठेही मग सेल लागू दे, आपण पटकन आपल्या बॉडी शेपला सूट होईल अशी नक्कीच कुर्ती घेऊ शकतो. सो यस, व्हिडिओला स्टार्ट करूया. एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका. माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर तुम्हाला इथं लाईफस्टाईल, मेकअप, फॅशन असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील आणि माझे सगळेच व्हिडिओ खूप हेल्पफुल आणि इंटरेस्टिंग असतात. सो यस, तुम्ही ह्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बॉडीचे प्रकार म्हणाल तर ॲपल शेप बॉडी, पियर शेप बॉडी आणि रेक्टँगल शेप बॉडी असे 3 बॉडीचे आपल्या शेपचे प्रकार पडतात. आणि त्याप्रमाणे आपण जर कुर्ती निवडल्या नक्कीच त्या खूप छान दिसतात. त्यामुळे बॉडीचे प्रकार माहिती असणं, बॉडीची शेप माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं. सो यस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते शेअर करणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात ते म्हणजे ॲपल शेप बॉडी. आता तुम्ही म्हणाल सारिका ॲपल शेप बॉडी म्हणजे काय, तर ॲपल शेप बॉडीमध्ये वरचा जो भाग आहे आणि जो खालचा भाग आहे तो थोडासा फॅटी असतो, जाड असतो. त्याला ॲपल शेप बॉडी असं म्हटलं जातं. तुमची जर सपोज ॲपल शेप बॉडी असेल तर तुम्ही स्टिफ फॅब्रिकचे म्हणजे जे फॅब्रिक फुगतात असे फॅब्रिकचे ड्रेस किंवा कुर्ती हे शक्यतो तुम्ही अवॉइड करा किंवा टाळा. ते कशासाठी, तर तुम्ही स्टिफ फॅब्रिकचे जर कुर्तीज घातल्या तर त्यामध्ये अजूनच तुम्ही फॅटी वाटाल. त्यामुळं असे ज्या कुर्तीज आहेत त्या शक्यतो तुम्ही टाळा. तर त्यामध्ये आता तुम्ही काय यूज करू शकता, तर त्यामध्ये तुम्ही शिफॉन म्हणा, जे सॉफ्ट फॅब्रिकचे कॉटनचे, लिननचे किंवा एकदम सॉफ्ट फॅब्रिक असणारे असे जे ड्रेस आहेत किंवा कुर्तीज आहेत अशा तुम्ही कुर्ती नक्की वापरू शकता. जसे की जॉर्जेट म्हणा, खूप सारे सॉफ्ट फॅब्रिकचे जे कुर्तीज असतात त्या कुर्ती तुम्ही ॲपल शेप बॉडीसाठी नक्की यूज करू. त्यासाठी बेस्ट कुर्ती कुठली असेल, सगळ्यात बेस्ट म्हणजे व्हर्टिकल जे असतात कुर्तीचे पॅटर्न, तसे कुर्तीचे पॅटर्न तुम्ही नक्की यूज करू शकता. आता मग तुम्ही म्हणाल जे व्हर्टिकल म्हणजे लाईन्स असतात असेच का, तर असं काही नाही आहे. ज्याची डिझाईन जी आहे ती वरून खालीपर्यंत असेल, एकसारखी असेल, व्हर्टिकल असेल अशा पॅटर्नच्या कुर्तीज तुम्ही नक्की घालू शकता. किंवा बटन्स लावलेले असतात बघा, त्यामध्ये सुद्धा तुमचा जो शेप आहे तो खूप छान आणि सटल दिसेल. त्यामुळं अशा कुर्तीज तुम्ही नक्की यूज करा जेणेकरून तुमचा जो लुक आहे तो थोडासा ॲपल शेपमध्ये न दिसता स्ट्रेट दिसेल. सो यस, अशा व्हर्टिकल ज्या प्रिंटच्या कुर्तीज आहेत वरून खालीपर्यंत सोबर सिंपल अशा ज्या कुर्तीच्या प्रिंट असतात अशा कुर्ती नक्कीच तुम्ही यूज करू शकता. ॲपल शेप असणाऱ्यांनी कुठल्या प्रकारचे नेक यूज करायचे, तर आपण थोडेसे स्लिम दिसण्यासाठी व्ही नेक, डीप नेक, स्लीवले तुमचं स्क्वेअर नेक अशा प्रकारचे नेक तुम्ही नक्की यूज करू शकता. त्या उलट काय अवॉइड करायचं, कुठल्या प्रकारचे नेक जे आहे ते अवॉइड करायचे ज्याला कॉलर आहे, खूप पॅक आहेत, हॉल्टर नेक म्हणा, जे पॅक असणारे, कॉलर असणारे, पूर्णपणे नेकपर्यंत असणारे जे नेक्स असतात ते शक्यतो तुम्ही टाळा. कारण त्यामध्ये तुमचा जो लुक आहे तो खूप फॅटी आणि बल्की वाटेल. त्यामुळे असे नेक तुम्ही नक्की अवॉइड करू शकता. ॲपल शेप असणाऱ्यांनी स्लीव्स कसे वापरायचे, ॲपल शेप ज्यांचा आहे त्यांनी स्लीव्स यूज करताना मग 3/4 स्लीव्स, फुल स्लीव्स असे स्लीव्स तुम्ही नक्की यूज करू शकता. किंवा एल्बो स्लीव्ससुद्धा तुमच्यासाठी खूप छान दिसतील. मी शक्यतो म्हणेन जे इथंपर्यंत स्लीव्ज असतात ते तुम्ही शक्यतो टाळा जेणेकरून त्यामध्ये तुमचं लुक हा फॅटी वाटेल. सो यस, तुम्ही स्लीव्ज यूज करताना नेहमी फुल स्लीव्स किंवा 3/4 स्लीव्स किंवा एल्बो स्लीव्स असे नक्की यूज करू शकता. आता काही जणींना असतं की आम्हाला स्लीवलेस यूजच करायचा आहे तर स्लीवलेस नक्की यूज करू शकता. पण स्लीवची जी स्ट्रीप आहे ती थोडीशी मोठी असावी, एकदम कमी लेंथची नसावी. सो यस, स्लीवलेस घालायचं असेल तर नक्की घालू शकता, पण स्ट्रीप जी आहे ती थोडीशी मोठी. तुम्हाला मोनोक्रोमॅटिक लुक जो आहे तो खूप बेस्ट वाटेल. मी खूपदा आधी
सुद्धा सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओजमध्ये, ज्या फॅटी लुक आहे, ज्यांचा फॅट आहे, त्यांनी मोनोक्रोमॅटिक लुक करायचा. मोनोक्रोमॅटिक लुक म्हणजे काय, तर तुम्ही जे काही ड्रेस घालणार आहात तो एकाच कपड्यामध्ये असावा, एकाच कपड्यामध्ये स्टिच केलेला असावा, जेणेकरून एकसंगती दिसली पाहिजे आणि तुम्ही नक्की दिसता आणि त्यामध्ये खूप बारीक आणि स्लिम असल्याचं भासवलं जातं. सो यस, अशी मोनोक्रोमॅटिक लुक नक्की करू शकता. आजकाल खूप सारे कॉर्सेट आलेले आहे ज्याच्यामध्ये एकसारखंच कापड जे आहे ते यूज केलं जातं आणि त्यामध्ये मोनोक्रोमॅटिक लुक दिसतो, एकसंगती दिसते. त्यामुळे नक्कीच आपला जो लुक आहे तो त्यामध्ये स्लिम दिसतो. तो सो यस, असं तुम्ही मोनोक्रोमॅटिक लुक नक्की करू शकता. आता पियर शेप बॉडी. पियर शेप बॉडी म्हणजे काय, ज्याचा वरचा पार्ट जो आहे तो कमी असतो आणि खालचा जो पार्ट आहे तो मोठा वाटतो, अशा बॉडी शेपला पियर बॉडी शेप असं म्हणतात. आता पियर बॉडी शेपमध्ये कशा प्रकारच्या कुर्तीज निवडायच्या हे आता आपण बघूया. पियर बॉडी शेपमध्ये आपल्याला इथं काय करायचं आहे, तर आपला जो अपर बॉडी पार्ट आहे तो हायलाईट करायचा आहे, जेणेकरून खालचा जो भाग आहे तो हायलाईट होणार नाही. त्यासाठी तुम्ही तशा प्रकारच्या कुर्तीज निवडायच्या, जेणेकरून जॉर्जेट, शिफॉन, सॉफ्ट कॉटन अशा कुर्तीज नक्की तुम्ही यूज करू शकता, ज्यामध्ये तुमचा अप्पर बॉडी पार्ट जो आहे तो हायलाईट होईल. किंवा फ्लेअरचे जे असतात ड्रेस ते यूज करायचे, जेणेकरून तुमचा अप्पर बॉडी पार्ट जो आहे तो हायलाईट होईल आणि खालच्या पार्टकडे आपलं जास्त लक्ष जाणार नाही. पियर बॉडी शेपमध्ये नेक कशा प्रकारचे असावे, आता अपोजिट ह्याच्या घ्यायचा आहे. जसा ॲपल बॉडी पार्टच्या आपण म्हटलं होतं की त्याला जे कॉलरचे नेक घालायचे नाही आहेत, तर इथं कॉलरचे नेक घालायचे आहेत, पॅक असलेले नेक घालायचे आहे, ज्याला खूप सारी डिझाईन करता येईल अशी नेक घालायचे आहे, जेणेकरून जो तुमचा अप्पर बॉडी पार्ट आहे तो मस्त असा हायलाईट होईल आणि खालच्या पार्टकडं अटेन्शन जाणार नाही. अशा प्रकारचे नेक तुम्ही नक्की निवडू शकता. अनारकली घालायचं असेल तर नक्की तुम्ही अनारकली सुद्धा घालू शकता. त्यामध्ये अनारकलीमध्ये वरचा जो अप्पर बॉडी पार्ट असतो त्यावरती डिझाईन असेल तर छान वाटेल आणि खालचा जो भाग असतो तो प्लेन असावा शक्यतो, जेणेकरून तिकडे अटेन्शन जाणार नाही. हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता आपल्याला अप्पर बॉडी पार्ट जो आहे तो हायलाइटेड करायचा आहे, तर मग आता आपण काय करू शकतो, तर अप्पर बॉडी पार्ट आपला हायलाइटेड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट, श्रग्स असं तुम्ही नक्की घालू शकता. खूप साऱ्या कुर्तीजला आजकाल असे श्रग किंवा जॅकेट्स आलेले असतात, त्यामुळं जो आपला अप्पर बॉडी पार्ट आहे तो हायलाइटेड होईल आणि आपण खूप सुंदर आणि मस्त दिसू शकू. सो यस, अशा कुर्ती तुम्ही नक्की ट्राय करू शकता. रेक्टँगल बॉडी शेप म्हणजे काय, ज्यांचा अप्पर बॉडी शेप किंवा मीडियम बॉडी पार्ट शेप किंवा खालचा जो बॉडीचा पार्ट शेप आहे, असे सगळे जे बॉडीचे पार्ट शेप असतात ते मीडियम असतात किंवा इव्हन असतात. शक्यतो ज्या व्यक्ती बारीक असतात त्या रेक्टँगल शेपमध्ये येतात, तर अशा व्यक्तींनी कशा प्रकारची कुर्ती यूज केली पाहिजे. आता इथं जॉर्जेट म्हणा, शिफॉन म्हणा, सॉफ्ट कॉटन म्हणा, ह्या सगळ्या फॅब्रिकच्या ज्या कुर्तीज आहेत त्या शक्यतो तुम्ही टाळा, कारण त्यामध्ये तुम्ही खूपच बारीक दिसाल. सो या शेप जो आहे तो रेक्टँगल असेल तर तुम्ही कशा प्रकारच्या कुर्ती यूज करू शकता. ज्यांचा शेप रेक्टँगल आहे अशांनी सॉफ्ट कॉटनच्या कुर्तीज मी टाळा हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर तुम्ही स्टिप कुर्तीज वापरू शकता, जसं की कॉटन म्हणा, रेयॉन म्हणा, ज्या स्टिप फुगणाऱ्या ज्या मटेरियलच्या ज्या कुर्तीज आहेत त्या तुम्ही नक्की यूज करा, म्हणजे त्यामध्ये सॅटिन येऊ शकतं. ज्या कुर्तीज फुगतात अशा कुर्तीज यूज करायचे, जेणेकरून तुमचा बॉडी शेप हा खूप छान दिसेल. सो यस, तुम्ही सॉफ्ट कॉटनच्या कुर्तीज अवॉइड करा आणि स्टिप ज्या कुर्तीज आहेत त्या नक्की तुम्ही यूज करू शकता. आता इथं तुम्ही स्ट्रेट कुर्ती ज्या आहेत त्या अवॉइड करायच्या आहेत आणि तुम्ही फ्लेअरच्या खूप घेरा असलेल्या अशा कुर्तीज नक्की यूज करू शकता. प्रिंट म्हणाल तर प्रिंटमध्ये सोबर प्रिंट किंवा सिंपल प्रिंटपेक्षा मोठ्या मोठ्या ज्या प्रिंटच्या ज्या कुर्तीज आहेत अशा कुर्ती नक्की तुम्ही ट्राय करू शकता. नक्की त्यामध्ये तुमचा जो लुक आहे तो खूप छान आणि मस्त दिसेल. आता इथं ज्यांचा रेक्टँगल शेप आहे त्यांनी नक्की लक्षात ठेवायचं की कुर्ती घेताना जी कुर्ती घेणार आहात ती लाईट कलरची असावी आणि जो बॉटम असणार आहे तो डार्क कलरचा असावा, जेणेकरून तुमचा लुक हा खूप छान वाटेल. सो यस, बॉटम निवडताना नेहमी डार्क कलरचा निवडा आणि ज्यांचा रेक्टँगल शेप आहे त्यांनी जी कुर्ती निवडणार आहात ती लाईट कलरची निवडायची. आता इथं प्रिंटच्या कुर्ती किंवा डिझाईनच्या कुर्ती नक्की तुम्ही ट्राय करू शकता, खूप छान आणि मस्त तुम्हाला दिसू. आता तुम्ही इथं शॉर्ट कुर्तीज नक्की वापरू शकता, घेराचे फ्लेअर असलेले असे प्लाझो नक्की यूज करू शकता. तर आता नेकमध्ये म्हणाल तर ऑल्टर नेक, कॉलर नेक किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे असे बंद नेक असतात असे तुम्ही नक्की यूज करू शकता. त्यामध्ये तुमचा लुक जो आहे तो खूप छान वाटेल आणि नक्कीच तुम्ही मस्त दिसू शकता. यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की आपल्या बॉडी शेपप्रमाणे आपण कुर्ती कशी निवडायची. आता नक्कीच कुठंही सेल लागला असू दे, आपण कुर्तीज घेताना अजिबात घाबरणार नाही आहोत,
कन्फ्यूज होणार नाही आहोत, कारण बऱ्याच गृहिणींना आपला शेपच माहीत नसतो, आपला बॉडी शेप कशा प्रकारचा आहे हे माहीत नसतं. पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर सगळं ते शेअर केलेलं आहे. आपला बॉडी शेप कशा प्रकारचा आहे हे आपण लक्षात घ्यायचं, बघायचं. मी साईडला तुम्हाला पिक्चर शो करून देईन, ते बघायचं, लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे कुठेही सेल लागू दे किंवा कधीही आपल्याला कुर्ती घ्यायची असू दे, त्यावेळेला आपल्या बॉडी शेपप्रमाणे नक्की आपण बघून कुर्ती घ्यायच्या, जेणेकरून आपला जो लुक आहे तो खूप छान आणि सटल वाटेल, खूप सुंदर दिसू शकता. सो यस, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. मस्त मस्त अशा कमेंट्स करा, जेणेकरून मला सुद्धा खूप छान असं प्रोत्साहन मिळेल. सो यस, बाय बाय.